सध्या दोन मुद्दे, दोन प्रश्न शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय कळीचे बनले आहेत। पहिला प्रश्न आहे कांद्याचा, दुसरा प्रश्न आहे साखरेचा। आणि या दोनही मुद्द्यांवरनं, दोनही प्रश्नांवरनं आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एक बैठक पार पडली आणि बैठक सकारात्मक झाल्याचं सांगितलं जात आहे। येत्या 10 दिवसात दोन्ही प्रश्नी तोडगा निघेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। दरम्यान आजच्या बैठकीला हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, धनंजय महाडिक, छगन भुजबळ यांच्यासह महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते। सोबतच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही NCCF आणि नाफेडने करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत। त्याच्यावरही त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे। कांद्याला एक्सपोर्ट मार्केट उरत नाही आणि म्हणून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट सरचार्ज लावला पाहिजे, ही पण मागणी या ठिकाणी आली, तीही त्यांनी मान्य केलेली आहे। आणि कांदा साठवणूक असेल किंवा इतर गोष्टींच्या संदर्भात ज्या काही मागण्या करण्यात आल्या त्या मागण्या त्यांनी मान्य केल्यात। कांद्याचा जो खरेदीचा भाव आहे तो कालच वाढवून 15 रुपये 80 पैसे केलेला आहे, तो अजून कसा वाढवता येईल या संदर्भात देखील मागणी करण्यात आली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।